सत्य मांडण्याची जिद्द आणि जनसामान्यांचा विश्वास, निर्भीड पत्रकारितेचा यशस्वी प्रवास असाच अखंड सुरू राहो. लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमची निर्भीड लेखणी आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची जिद्द अशीच कायम राहो. शुभेच्छुक आमदार गोपीचंद पडळकर शेठ, जत तालुक्याचे विकासपुत्र, हिंदू जननायक, भारतीय जनता पार्टी जत. निष्पक्ष पत्रकारिता आणि लोकशाहीचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमची निर्भीड लेखणी आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची जिद्द अशीच कायम राहो. शुभेच्छुक माननीय श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते, सौ शारदाताई चंद्रकांत कुंभार, माजी नगरसेविका जत परिषद जत व सर्व पापा कुंभार मित्र परिवार जत. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. लोकशाही महाराष्ट्र न्यूज या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त जत तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छा. लोकशाही महाराष्ट्र न्यूज या वृत्तवाहिनीचे कार्य प्रगतीपथावर जाऊन जत तालुक्याच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं कार्य अविरतपणे करत राहो. फ्रेंड्स असोसिएशनचे विद्यमान चेअरमन डॉक्टर मदन बोर्गीकर, लोकशाही महाराष्ट्र न्यूज या वृत्तवाहिनीनं अल्पावधीतच यशस्वी मार्गक्रमण करून जत तालुक्यासह विविध भागातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम उत्तम पद्धतीनं केलं आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तसेच माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य उत्कृष्टपणे राबवलंय. ज्वलंत प्रश्नांवर मार्मिक चर्चासत्र राबवून समाजाला नवी दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केलाय. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सर्वसामान्य जनता रुजू झालेल्या या वृत्तवाहिनीनं एक वर्षाचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करून सर्वसामान्य जनात आगळा वेगळा ठसा निर्माण केलाय. या वृत्तवाहिनीचे संपादक श्री अतुल कुलकर्णी गेले अनेक वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भीडपणे कार्यरत असून इलेक्ट्रॉनिक मीडियाची गरज पाहून सुरू केलेल्या या वृत्तवाहिनीला चांगला प्रतिसाद मिळतोय. तसेच त्यांच्या सर्व सहकार्यांचे वर्धापन दिनानिमित्त कौतुक केले जात असून सदरचं कार्य अविरतपणे सुरू राहावे असा शुभाशीर्वाद विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून देण्यात येतोय. चला तर ऐकूया मान्यवरांच्या आशीर्वादरूपी बोलक्या प्रतिक्रिया. लोकशाही महाराष्ट्र या डिजिटल पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या न्यूज चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनासाठी मी दी फ्रेंड्स असोसिएशन जत या शैक्षणिक संस्थेच्या वतीनं तसेच वैयक्तिक डॉक्टर मदन बोर्गीकर आणि सर्व आमचा परिवार यांच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो. खरं सांगायचं म्हणजे अतुल कुलकर्णी हे आमचे अतिशय चांगले मित्र आहेत, परंतु याचा जेव्हा इतिहास पाहायला जाईल तेव्हा अतुल कुलकर्णींचे वडील श्री सुभाषराव कुलकर्णी यांनी 1984 मध्ये वटहुकूम नावाचं एक साप्ताहिक या ठिकाणी तालुक्यामध्ये सुरू केलं. त्या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यामध्ये सर्वसामान्य माणसांच्या अडीअडचणी असतील किंवा काही शासकीय स्तरावर काही गोष्टी मांडायच्या असतील किंवा जिल्हास्तरीय काही गोष्टी मांडायच्या असतील तर ज्याला मी म्हणतो की सर्वसामान्य माणसांचं ते एक मुखपत्र होतं. आणि आता आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की जशी संगणकामध्ये क्रांती झाली, डिजिटल क्रांतीचं युग झालं, आता तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आलेलं आहे. अशा युगामध्ये सुभाष कुलकर्णींनी हा जो वृक्ष लावलेला होता त्याचा आज डिजिटल वटवृक्षामध्ये अतुल कुलकर्णींनी त्याचं रूपांतर केलेलं आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी अतिशय महत्त्वाचे प्रश्न अतिशय हिरिरीनं मांडलेले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या बद्दल त्यांना अतिशय कळवळ आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या आतमध्ये एक सचोटी आहे, प्रामाणिकपणा आहे. आणि हे करत असताना त्याला लागणारी जी काय चौकस बुद्धी लागते, कुशाग्र बुद्धी लागते ती त्यांच्याकडे आहे. आणि विशेष म्हणजे असे चॅनल चालवणं ही तारेवरची कसरत आहे, सोपं नाही आहे. कारण काहीतरी करायला गेलं की त्याच्यामधून काहीतरी अर्थ निघत असतात. तर अशा वेळेला अतुल कुलकर्णींनी हा सामाजिक राजकीय सलोखा हा फार चांगला त्यांनी ठेवलेला आहे. सर्वांशी त्यांचे जे संबंध आहेत ते अतिशय खेळीमेळीचे आहेत आणि वेगवेगळ्या प्रश्नांना म्हणजे अगदी
समाजातले छोटे मोठे प्रश्न असू देत, पाण्याचा प्रश्न असू दे किंवा एखाद्याचा कौतुकाचा प्रसंग असू दे, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी तो हा डिजिटल पटलावर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त मी या चॅनलला भरघोस यश चिंतितो आणि त्याच्या या चॅनलच्या रौप्य महोत्सवास देखील मला 2 शब्द मनोगताची संधी भगवंत देईल अशी मी प्रार्थना करतो. नमस्कार. नमस्कार, मी बाळासाहेब देवकते, उपाधीक्षक भूमी अभिलेखक. आज लोकशाही महाराष्ट्र न्यूज याचे संपादक अतुल कुलकर्णी यांच्या कार्यालयाचं 19/4/2026 रोजी त्यांचं वर्धापन दिन आहे. त्या वर्धापनानिमित्त त्यांना मी शुभेच्छा देतो. शासनाच्या कुठल्याही योजना असू दे किंवा सरकारी शासकीय कार्यालयाची कुठलीही माहिती असू दे, ते शेतकऱ्यांच्या किंवा जनमानसाच्या याच्यापर्यंत तळागाळापर्यंत त्यांचं पोचवण्याचं काम करत आहेत. ते अतिशय उत्कृष्ट असं काम करत आहेत. लोकाभिमुख असं त्यांचं पत्रकार आहे आणि लोकांच्या काही अडीअडचणी ऑफिसमध्ये येऊन ते समजून घेतात आणि त्यांचं कार्य अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीचं आहे. त्यांना मी त्यांच्या वर्धापनादिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी यापुढे असंच शासकीय कार्यालयाला सहकार्य करावं किंवा जनतेच्या काय कारणाने समजून ते आम्हालाही ऑफिसमध्ये येऊन स्वतः येऊन सांगाव्यात. आम्ही ते आमच्या परीनं शक्यतो जेवढे होईल तेवढा आम्ही प्रयत्न करू असं मी त्यांना आज रोजी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. मी अर्चना नाता पाटील, जत पंचायत समिती सभापती, लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला वर्धापन दिनाच्या निमित्त अतुल कुलकर्णी यांना खूप खूप शुभेच्छा. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.